नमस्कार मित्रमंडळी, स्वागत असा तुमचा सर्वांचा आपल्या विशाल साळकर लोकसे यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळींनो, संध्याकाळचा वेळ असा आणि आता आपण चाललो पिंजरे मारूसाठी. पण त्याच्या आधी आपलो सगळ्यांचो लाडको लकी दादा म्हणजे लक्ष्मीकांत कांबळी, आपले मालवणी लाईफचे ओनर, म्हणजे आमचा लाडको दादा म्हणतात तो. तर त्यांनी आपल्या मुंबईवरनं जाळी आणलेली होती. जापनीज जाळी असतात ती ती काहीतरी त्यांची किंमत 200 रुपये तिकडे असा. तर एक डेमो म्हणून आता आपण मारतलो बोय मासो, काळिंद्रा वगैरे त्याच्यात फसतात. तर बघूचा आपल्याक ती जाळी किती उपयुक्त ठरतात ती. तर आता मी आणि शुभम दोघेही चाललो. तर बघूया आजच्या व्हिडिओत आपल्याला किती मासे मिळतात ते. तर मंडळी, हो व्हिडिओ आवडला ना तर या व्हिडिओक मात्र नक्की लाईक करा. तर शुभम होडी काढता आणि होडीतच ती जाळी ठेवलेली असत. सकाळी आपल्याक थोडेसे मासे मिळालेले होते, पण आत्ता आपल्याक डेमो बघूचा. आणि हे बघा, हय आपले ट्रॅप असत. ते ट्रॅप टाकूच्या हेतून आम्ही जातो, पण सोबत ती जाळी पण घेऊन जातो. तुमका जाळी दिसत नसत तर दाखवते. ही बघा, ह्या पिशवीत जाळी. हे बघा, ही अशा प्रकारची जाळी आहेत. 2 जाळे एकत्र केलेले आहेत. तर आता शुभम होडी वलवता आणि आता आपण हय पिंजरे ठेवूया आणि जाऊया. बोयटा वगैरे मिळतात काय बघूया, चला. तर मंडळी, जाळा तुम्ही बघू शकता. असा बघा, असा वरती त्याका लावलेले असत. हे बघा, हे फॉर्म असत, फॉर्म. आणि त्याचा उपयोग केलेलो वरती तरंगूसाठी, म्हणजे जा आपण बँड म्हणतो होता. निळी नायलॉनची रशी वापरलेली आहे. म्हणजे तसा म्हणा गेला तर 200 रुपयाच्या मनांच्या ह्यानी अशा प्रकारे हा वापरलेला असा. आणि खाली बघा, ही माती असता, म्हणजे कुंभारी माती, त्या मातीची गुळका केलेली असत, म्हणजे अशा प्रकारची. आणि ह्यो जो मार असा ना, ह्यो बघा, ह्यो आपल्या बोटाचो मार असा. आणि ह्याच्यात ही जापनीज कंडाळा, ह्याच्यात काळिंद्रा, बोयटा, खर्चे वगैरे असे मासे मिळतात. तर शुभम आणि मी चाललो. चला बघूया आता. हे बघा, आपली पाचवा. आणि आपल्याक माहीत नाही आपल्याक काय मिळताला काय नाही आता, पण मारून तर बघूचाच आहे 100%. चला. तर मंडळी, आपल्याक म्हणजे जा बंडो म्हणतात ना, त्या बंड्यावरती म्हणजे पाण्याची पातळी वाढली की वरती जाता आणि वरच्या भागात त्याका बंडो म्हणतात. त्या बंड्यावरती बोय मासो अगदी भरतीच्या वेळी भरपूर असता, पण त्यावेळी आपल्याक येऊक मिळाला नाही. आणि आता आपण सुकती चालू असाही आणि सुकतीच्या वेळाक आपण इलेले असो. तर आता आपल्या बंड्यावरती नाही तर पाच्यात मारूची लागतली या. आणि पाचे म्हणजे हे जे छोटे छोटे पाजरे असतात ना, ज्याच्यातून आपण होडी चालवतो, ते ते का पाजरी म्हणतात. तर त्या पाजरेतून आपण जातलो, म्हणजे त्या साईडला काहीतरी आपण मारतलो. कारण पाजरेत पण आपल्या काळिंदार किंवा बोय मासो तो मिळतलो 100%. तर जाळ्याची क्वालिटी पण आपल्याला बघूची असा आणि आपल्याला किती मासे मिळतात ते पण बघूचे असत. तर चला, काय होताला, शुभम होडी भलवता आणि आपल्याक विजूचा नाही, होडीतूनच आपल्याला टाकूचे असत. तर त्याच्यामुळे माका एकट्याक टाकूचा लागतला. तर मी जाळी पूर्ण मारून घेतोय आणि त्याच्यानंतर मी तुमका दाखवते जाळी कशी मारलेली होती ती, म्हणजे जाळी कशा प्रकारे टाकली होती. आणि आपल्या टाकून नंतर पुढे पिंजरे उचलूसाठी जाऊचा. तर येऊन आपल्याक बघूच्यात आपल्या जाळ्यामध्ये किती मासे मिळाले ते. चला. तर मंडळी, ती बघा, समोरच्या साईडला मी बांधून घेतलंय आणि ती इथंपर्यंत गेलेली असा. सफेद सफेद जा तुमका दिसताना ता फॉर्म असा. आणि वरच्या साईडसून आपल्याक ढोशी देऊचा, पण थोडं वेळ जाऊ देत. आणि लोट भरपूर आहे साईटी आधी. ती बघा, घाण वगैरे अडकता बऱ्यापैकी. आणि आपल्याकडे दुसरी जी असा ना, ही बघा, दुसरी असा ती आपण हय काढून ठेवलेली असा. ती आपल्याक आता समोरच्या साईडला मारूचा, आपल्याक पिंजरे मारूचे त्याच साईडला आपण जातो आणि नंतर हय येतलो. तर चला, आता थंय पण जातो. आता थंय जाऊन आधी मारून घेतो पटकन. तर मंडळी, मोठ्या नदीतून आपण हे बघा अकडे इलेले असो. समोरच्या साईडला आपल्याक मारूचे असा, ती एक पाजरी असा. आणि त्या पाजरेक शक्यतो बॉईट वगैरे असता. हे बघा, अकडे पूर्ण हे पाजरेच असत. तर शक्यतो आपल्याक ती पाजरी अडवची समोर असा ती. आणि त्या पाजरेत आता मारून बघूया. तर मंडळी, त्या बघा, दुसरा टॉक आपण थंय बांधला आणि तायाक टॉक थंय बांधलेला असा. आणि आता आपण थोड्या वेळाने येतलो
जरा डोस वगैरे करूचा. आता बघूया. आता पिंजरे टाकून घेते पटापट आधी, नंतर हे करूया ना शुभम. अकडसूनच घे. तर मंडळी पुढे जाऊच्या आधीच ना तर बघा थंय एक मासो लागलेलो असा आणि बॉईट असा बहुतेक. पुढे गेल्यावर समजतलं आपल्याक. हे बघा हय पण येऊन लागान जातात. वाव, हे बघा जबरदस्त जबरदस्त लागलेली होती बघा. त्या बघा एक बॉईट हयसं एक तनवर हा. शुभम काढतं. तनवर हे तनवर लागलेले असत आणि थंय एक बॉईट असा बॉय असा. तांबा शुभम काढता दाखवते. रिझल्ट बघा लगेच लागल्या. हा गुरपाट त्याच्यात बॉईट मोठा हाताय लागलेला आता. हे बघा समोर बॉईट आता बघा, बघू शकतास. तर मंडळी काम 25 होताल असं वाटता. होय ना, उगा जापनीस म्हणत नाही का. टाकते. हे बघा मंडळी 2 तनवर आणि आपल्याला लागलेलो असा एक बोय मासो. तर अजून रिझल्ट चांगलो दिसतलो तुमका. त्याच्या आधी आपल्याक जाऊन येऊचा. तर पटकन जाऊन येऊया. आता आपल्याक ठार नाही होचो मासे लागायला लागले तर. चला लाईव्ह कॅच मस्त. तर मंडळी पिंजरे टाकून आम्ही आता हे बघा हय आणि हय आपल्या 2 तनवर लागलेले आहेत ह्याच्यात. का अजून ते बघा असत पुढे असत. हय 2 तर दिसतच असत. आपल्याक पहिली ती जी कांडाळ असा ना त्या साईडची ती उचलूक जाऊचा. त्याच्या आधी हे 2-3 होते काढून घेतो शुभम आणि मी. काढून अशासाठी कारण ह्यो जो पाचो असा ना तर ह्या पाच्यात भरपूर हुद जे असतात प्राणी ते असत. आणि हुद प्राणी तो मासो खाता प्लस आपला जाळा जा असा ना आता फाडून टाकता. आणि आपला नवीन जाळा असा त्याच्यामुळे ही जरा काढून घेऊया. आणि नंतर परत एकदा येतलो आपण आणि समोरच्या पूर्ण पाच्यात म्हणजे वरतून खालतीपर्यंत आपण डोस करत येतलो. द्या शुभम काढून घेता मासो. हे बघा जाळा पूर्ण गुरपटून टाकता तो. तर ह्यो बघा मंडळी ह्यो मासो तनवर असा. आपल्याक बॉयटा कमी तनवर जास्त मिळतात. बघा चांदी लावलेली आहे बघ पूर्ण. काहीतरी सांगता मी आल्यानं धरलास मका माही जायन. तर हे मगाशी मिळालेले 3 आणि आता तो बघा एक शुभमने हे केल्यान थंय एक मिळालो तो पण काढून घेता. 2 ते समोर पण एक असा. शुभम आताच डोस करून घेऊया. आता डोस करून जाऊया. हा रावा तिथं बाकीचा रावा दे. तर मंडळी आताच जातो आम्ही वरतीपर्यंत जाऊन ना ढोस करून येतो. म्हणजे जर का असला ना तर आपल्या कांडाळीत पडताला. चल शुभम डोस करता. होडी चालवीत डोस करूचा लागतला. तर चला आपली कांडाळ आहे असा आपण आता जातो दुसरी कांडाळ उचलूसाठी.
तर मंडळी आपले पिंजरे ती बघा समोर बॉटल असत, तर पूर्ण यडाप लावल्यासारखी आपण पूर्ण टाकलेले असो खालपर्यंत, या साईडपर्यंत आपले जे काही पिंजरे असत ना ते असत. आणि आपल्याला जायचं आता समोर. समोर 2-3 पोरगे असत गरवतात. तर ती गणेश कोंड असा, आणि गणेश कोंडीत ते काळिंद्रा वगैरे मिळतात. इथे इथे बघतंय मगासपासून असत पोरगे. घरात जाऊच्या तयारीत येतो वाटतं शुभम ना. समोर आपली झाडा, पण हालचाल काय दिसत नाही. आपल्याला डोस तर करूचाच लागताल असं वाटतं या पाच्यात जाऊन. तर मंडळीनू सर्वात महत्त्वाचा काम ना तर डोस करूचाच असा. आणि बंड्यावरचो मासो आता नुकतो खाली उतारता. आपल्याक बघितलात मगाशी मारल्या आपल्याक तनवर आणि बॉयटा वगैरे मिळालेली असत. बॉयट याक आणि तनवर मासे तर असत. आणि आता समोरच्या साईडला असताना 1-2-3 मासे तर अडकलेले होते. तर आता या एरियात आपण ना डोस करतलो, आणि नंतर थोडा वेळ जाऊन वाट बघून नंतर ती आपण कांडाळ काढतलो. तर त्या बघूया तेवढ्या पिरियडमध्ये आपल्याला किती मिळतात ते मासे. तर मंडळी आपण बरोच वेळ थांबलो आणि बऱ्यापैकी सुकती लागलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या काय मासे बघूया पडले आहेत काय नाही ते. थंय काहीतरी 1-2 दिसत तो थया समोर एक तनवर लागलेलो, आणि काय पुढे तसा दिसत नाही. पण उचलल्याशिवाय समजायचा नाही. नाही तनवर नाही, बॉयटा खालू ना. तर मंडळी ह्या स्पॉटला मारलेलो आपलो यो बघा, यो जापनीज झाडो. तर आपण आता काढून घेतलं पूर्णपणे ती, आणि आता आपण घरी जातलो. आपल्याक एवढी बॉयटा मिळालेली असत आणि तनवर असत, आणि एक शुभ मारलेली आहे. त्याच्यात काय मिळात तर त्याच्यात काहीतरी मिळात असं वाटतं. हे 2 कांडळे वेगवेगळे होते, ते आता मी काढून घेतलंय. आणि एक असा ती आपली समोरच्या साईडला जाऊचं आपल्याक. चला एका आधी पहिलो ह्या कांडळीक ना पिशवीत त्या भरून घेतोय. चला मंडळीनं स्पॉटवरती तर इलेले असो, पण बाजार उलागलेलो असा काय समजत नाही. कारण सुरुवातीक तर पटापट आपल्याक लागलेले होते, आणि आता काय हालचाल दिसत नाही, आणि पाणी पण संत झालेलं आहे एकदम. तर बघूया. हे बघा हैसून येऊन जातात बॉयटा वगैरे, पण ती काय झाड्यात दिसत नाही होत. आता उचलतानाच आपल्याला समजतला ती जरा खाली दाब, घाण अडकलेली जायत. ते काहीतरी अडकला वाटतं बघ. हो हा, जरा या कर खाली या कर. नाही खालचूनच जातं जाऊ कायच. एक बॉयट 1-2 बॉयटा आणि एक खर्च आहे. अरे असत रे बघ, हे बघ असत मासे. अरे आमचे डोळे फुटलेले वाटत. आपण नाही म्हणतो, पण खाली मासे होते मंडळी. आता बॉयट मिळाला. आता एक खर्च बीळ खर्च. नुसतं गुरफाटलो असतं तो. हे बघा ह्यो खर्च एका खर्च म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात या सांगा कमेंट करून ह्या माशाक. दातात अडकला त्याच्या खर्च. हे बघा बॉयटा असत, कापीचा पोर असा, आणि घाण पण मजबूत भरलेली असा. तो एक परदेशी मासो हा.
कापी आहे ना. हे परदेशी आहे वाटतं. तो खाली गेलो नाही, तो का असा काठी लागते. पूर्णपणे गुरफटतात त्या कांडाळीत, त्यामुळे मासं ना हमखास रावता अगदी. आला बारको मासो किती वेळ काढतं. वरती बघ दळी. हे बघा, आम्ही आपलं काय नाही म्हणून काढत होतो जाळा, पण ह्याच्यात मासे बघा किती खाली असत. ते बघा 2 खर्चे असत, त्याच्यानंतर परदेशी मासे असत. तर बघ अजून पुढे काय हा काय पुढे आपण काढलेलो ना शुभम. आणि ह्या साईड हे बघा एवढे मासे होते लागलेले. तर मंडळी जाता जाता सनसेट पण होता बघा. अगदी नजारो भारी आहे आपल्या नदीचं. आणि तुमका आता आपल्याक मिळालेले मासे दाखवते. तर मंडळी शुभम, ही बघा, ही एक कांडाळ, ही एक कांडाळ आणि मी, आणि आमका मिळालेले मासे बघा. हे आपल्याक आज म्हणजे नुसता मारलं वाईट डोसलं अर्ध्या पाऊण तासातच मिळाले ना शुभम आपल्याक एवढे मासे. तर आपल्याक ह्या बघा कालवणाची सोय आपली झालेली असा. आपल्याक 1 2 3 खर्चे मिळाले. 3 काहीतरी बोयटा असत, 3-4 बोयटा असत. आणि जे बाकीचे जे असत ना ते असत तनवर मासे. तर मंडळी आपल्याक मिळालेले मासे आज, आणि पूर्ण व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंटद्वारे सांगा. आपल्या जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या नक्की लाईक करा. आणि मंडळी भेटूया अशा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. तुम्ही काळजी घ्या.